आजूबाजूला बघतोय तर पूर्ण अंधारच अंधार. त्या गाडीच्या हेडलाईटमध्ये जेवढा प्रकाश आहे तेवढ्या प्रकाशामध्ये त्याला दिसतंय. वर आकाशामध्ये बघितलं तर नुसत्या चांदण्या होत्या. रघु बोनट समोर येतो, बोनट उघडतो तर बोनट उघडत नाही. रघु विसरला होता गाडीतून बोनटचं लॉक खोलायचा. रघु परत गाडीपाशी जातो आणि गाडीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो, पण गाडी आतून लॉक होते. गाडीचा दरवाजा उघडायचा जात नाही. रघु उघडण्याचा प्रयत्न करतो. रघु फार त्रासलेला असतो की यार हे काय, एकदा हे उघडत नाही, एकदा ते उघडत नाही. रघु चिडलेला असतो, खूप चिडलेला असतो. जोरजोरात तसा म्हणजे दात खातो आणि त्या गाडीवर बुक्या मारतो. तसा रघुच्या कानावर एक आवाज येतो काहीतरी चलल्याचा. रघु शांत उभा राहतो. आता सुरुवातीला रघुला वाटलं की एखादं जनावर आहे आणि ते जनावर जंगलातलं आहे आणि जनावर जर खतरनाक असलं तर आपल्या जीवाला धोका होईल. रघुला अशी भीती वाटली. रघु हळूवार गाडीच्या बोनटवर चढला आणि बोनट वर चढून गाडीच्या टप्पावर जाऊन बसला, कारण की आसपासच्या एरियामध्ये थोडेसे डेंजरस जनावर आहेत अशी चर्चासुद्धा उडालेली होती. त्या कारणामुळे रघुने असा निर्णय केला की आपण वर जाऊन बसूया. तो वर गेला आणि गाडीच्या आजूबाजूला बघितलं तर त्याला कुणीही दिसलं नाही. तो तिथं मांडी घालून बसला वर टप्पावर डायरेक्ट. आणि थोड्या वेळात त्याचं लक्ष जंगलामध्ये त्या झाडांकडे गेलं आणि तिकडे गेल्याच्या नंतर रघुला खांब सुटायला लागला, कारण की त्या झाडा झुडपामधून 2 डोळे त्याला बघत होते आणि ते पूर्णपणे लाल भडक होते. रघु हरबळला. रघुच्या डोक्यामध्ये आलं की जर आपल्या गाडीचा प्रकाश एखाद्याच्या जनावरावर जर पडला एखाद्या, तेव्हा कुठंतरी त्या जनावराचे डोळे चमकतात, पण त्या अंधारामध्ये तर कुठलाच प्रकाश नाही. मग ते डोळे चमकायलेत का? आता जेव्हा ते डोळे रघुने पाहिले त्यावेळेस रघुच्या डोक्यामध्ये या तांत्रिकाच्या गोष्टी यायला लागल्या, या बाधेच्या गोष्टी यायला लागल्या. आता मात्र रघु पतळ झाला. त्याला काय कळत नव्हतं की नेमकं आता करावं काय काय. तो वरी टपावर बसलेला. त्याच्या डोक्यामध्ये असलेल्या गोष्टी विचित्र चालू आहे. त्याचं अंग पूर्ण चळचळ कापते, अंगाला घाम सुटतोय, त्याचं काळीज धडधड 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 करते आणि त्याचे लाल डोळे आहेत ते याच्याकडे एकसारखं बघतात असं रघुला वाटतंय. तेवढ्यात रघुच्या कानावर परत आवाज येतो गाडीला कुणीतरी चाटण्याचा, म्हणजे एखादं जनावर असतं ना गाडीला असं खेळतं जर असं खेळण्याचा. रघु इकडच्या बाजूला बघतो तर खाली एक आपल्या आजूबाजूला आपल्या या जगात असे काही माणसं आहेत ना की त्या माणसांना करणी, बाधा, ब्लॅक मॅजिक, भूत, पिशाच, आत्मा या गोष्टींवर ना अजिबात विश्वास नाही. त्यांना जर म्हणलं की बाई ह्या असल्या गोष्टी असतात तर ते सरळ सरळ म्हणतात की ह्या असल्या काही गोष्टी नसतात. उगाच लोकांना छुत्या बनवायचे हे काम आहे. इथपर्यंत की आपल्याला काही व्हिडिओमध्ये कमेंट्स आल्या होत्या की तू जे व्हिडिओ बनवतोस या व्हिडिओने समाजामध्ये अंधश्रद्धा प्रसरते. पण मी सांगत असतो की बाई कसं आहे, मनोरंजन म्हणून आपले व्हिडिओ बघायचा, कारण की आतापर्यंत माझ्यासोबत एकही असा अनुभव घडला नाही जे अनुभव मी तुम्हाला सांगू शकेल. हां, एक घडला होता. ज्या जागेवर माझा जो फोन आहे तो आपोआप रेकॉर्डिंग बंद होऊ लागलं. या अगोदरही कधी असं झालं नाही आणि याच्यानंतरही कधी तसं झालं नाही. आपोआप रेकॉर्डिंग बंद होऊ लागली आणि मी एका दुसऱ्याच्या रूममध्ये बसलेला होतो रेकॉर्डिंग करत. तर तिथं थोडंसं वाटत होतं एका जागेवर. तसला थोडाफार अनुभव आला निगेटिव्हिटीचा, पण त्याच्यानंतर माझ्या काय आयुष्यामध्ये अनुभव आला नाही. बट काही घटना, काही विचित्र प्रकार आपल्याकडे येतात ना की ते असे असतात की कधी कधी वाटतं यार की असं असतं का खरंच. आणि काही लोक तर असे असतात ना की सरळ म्हणतात ठीक आहे करणी बाधा ह्या गोष्टी असतात ना तर मग माझ्यावर करून दाखव, असं काही लोक म्हणतात. आणि जेव्हा ते असे म्हणतात त्यांना पूर्ण कॉन्फिडन्स असतो की या असल्या काही गोष्टी नसतात म्हणून. पण मला असं वाटतं ना की चांगली गोष्ट असते ना तर वाईट गोष्ट असते. देव आहे तर राक्षस आहे, दिवस आहे तर रात्र आहे, पाणी आहे तर आग आहे. म्हणजे एक गोष्ट जर असली ना त्याच्या दुसऱ्या बाजूची गोष्ट 100% असणार म्हणजे असणारच. एखाद्या शिक्क्याला एकीकडचीच बाजू नसते, त्याला दोन्हीकडच्या बाजू असतात. तसं मग जर आपण देवाला मानत असलो तर भूत पिशाचांना, आत्मांना मानायला काय प्रॉब्लेम आहे. तर आता हे जे मी तुम्हाला सगळं काय सांगितलं हे का सांगितलं याच्या पाठीमागचं एक रिझन आहे. आज आपल्याकडे जी स्टोरी आलेली आहे ही स्टोरी अशाच प्रकारची आहे. या स्टोरीमध्ये जे काय घडलेलं आहे ना ते फार विचित्र घडलेलं आहे. आणि ही स्टोरी ज्यांना आपल्याला पाठवलेली आहे त्यांनी काय त्यांचं नाव नाही सांगितलेलं,
त्यांनी फक्त एवढं सांगितलेलं आहे की ही जी स्टोरी आहे ही स्टोरी पूर्णपणे खरी आहे आणि ही स्टोरी कुठं घडली आहे, कुणासोबत घडली आहे हे त्यांनी सांगितलं नाही आहे. मी त्यांना विचारण्याचा प्रयत्न केला, पण ते म्हणले की दादा यार राहू त्या गुपितच, फक्त तुम्ही सांगा आणि हे पण तुम्ही पहिले वाचल्याच्या नंतर जर तुम्हाला चांगली वाटली तर तुम्ही सांगा, अन्यथा नका सांगू. आणि मी ज्या वेळेस ती स्टोरी वाचली त्यावेळेस यार फार म्हणजे कसं तरी अलगच वाटलं. हे असंही कसं शक्य आहे? म्हणजे या स्टोरीमध्ये ना पूर्णपणे ना आपल्या हातानं आपलं नुकसान केल्यासारखं आहे. जसं मी तुम्हाला म्हणलो माझ्यावर करून दाखवा, सेम तशा प्रकारचं एक कॅरेक्टर आहे स्टोरीमध्ये. त्या कॅरेक्टरचं नाव आपण काल्पनिक ठेवूयात, त्याचं नाव आपण रघु असं ठेवूयात. रघु नावाचा माणूस होता, अर्धवट वयाचा, भरपूर पैसा होता, दादागिरीवाला माणूस होता आणि धापधिपाड माणूस होता. त्याला कसलीही भीती नव्हती आणि तो छातीत ठोकून सांगायचा की ह्या ज्या गोष्टी असतात ना ह्या गोष्टी या जगामध्ये नाही आहेत. भूत, पिशाच, चुडेल, हडळ ह्या असल्या ज्या काही गोष्टी आहेत ना ह्या गोष्टी नाही आहेत. आत्मा बित्मा आपण यांना काय मानत नाही. करणी बाधा ह्या गोष्टी आपल्या काही बिघडवत नाहीत. तो माणूस छातीत ठोकून सांगायचा. कोणी जर म्हणलं त्याच्यापाशी की बाबा आमच्या अमक्या टमक्या फलाण्याला असला प्रॉब्लेम झालेला आहे, त्याला भूत लागलेले आहे, आत्मा लागलेली आहे, तर तो हसायचा जोरजोरात. हे असं काही नसतं, ते उगी नाटके असतात म्हणून. आणि तो चॅलेंज करायचा कुणालाही. जर कोणी माझ्यावर करणी केली ना तर त्याला वाटेल तेवढा मी पैसा देईल, फक्त मला करणी करून दाखवायची. आता हे बरेच वर्ष चालू राहिल्याच्या नंतर काही वर्षाच्या नंतर त्याच्या डोक्यामध्ये एक फॅट बसला की हां मला आता बघायचंच. कारण की हल्लीच्या ज्या काळामध्ये तसल्या गोष्टी फार जास्त प्रमाणामध्ये समोर येत होत्या आणि त्या गोष्टी समोर आल्यामुळं याला थोडंसं वाटलं की भाई आता मी जरा पाहतोच काय असते काय नाही ते. बरेच लोक याला म्हणायची ना की ह्या गोष्टी खऱ्या असतात, आम्हाला घडलेला आहे अनुभव. एखादा माणूस जे कधी नाटक केलं नाही तो माणूस विचित्र प्रकारे बोलायचा, भिंतीवर चढायचा, अशा काही याला कारणं सांगायचे लोक. तर याला सगळं काय खोटं वाटायचं. हा प्रॅक्टिकली करणारा माणूस होता ना. तर हा म्हणला की भाई माझ्यावर जो करायला मी त्याला पैसे देईल. आणि जितके पण जवळपासचे महाराज, अघोरी, जे तंत्रविद्या करणारे तांत्रिक वगैरे राहतात त्यांना जाऊ भेटायला लागला. त्यांना म्हणायला लागलं की भाई मला फक्त करणीबाधा करून दाखवा, माझं काय नुकसान करून दाखवा, मग मी मान्य करतो. कारण की माझ्या जवळचे काही माणसं आहेत जे म्हणाले की ह्या गोष्टी असतात, पण मी म्हणतो की ह्या गोष्टी नसतात. आता तो असं प्रत्येक तांत्रिकाला म्हणायला लागला. पण आतापर्यंत त्याला जेवढेही तांत्रिक भेटले तेवढ्यांनी एकच त्याला सांगितलं होतं की भाई कसं आहे, आम्हाला जी ही सिद्धी प्राप्त झालेली आहे ही सिद्धीचा गैरवापर आम्हाला करता येत नाही. आम्ही लोकांचं कल्याण करण्यासाठी ही सिद्धी प्राप्त केलेली आहे, शक्त्या प्राप्त केलेल्या आहेत आणि आम्ही लोकांचं नुकसान का करू. तू म्हणतोय की असं करा तसं करा, आम्हाला माहिती आहे त्याचे परिणाम खूप भयानक होतात आणि नंतर फार अवघडही होतं. त्यामुळं आम्हाला काय सांगू नको, आम्ही लोकांचं वाईट करायला आलेलो नाही आहे, आम्ही लोकांचं चांगलं करायला आलेलं आहे. प्रत्येक तांत्रिक प्रत्येक महाराज याला असं बोलायचं. मग याला ना तर विश्वास पटायला लागला की हा हे महाराज लोक खोटे बोलतात, यांचं काय खरं नाही. त्याला विश्वास पटायला लागला. आता त्याचा एक मित्र होता आणि त्याच्या मित्राच्या ओळखीचा एक तांत्रिक होता आणि तो जो तांत्रिक होता तो तांत्रिक फार लालची होता. त्याला पैशाचा इतका जास्त मोह होता, तो पैशासाठी त्याला काहीही करायचा. पण त्यांच्या याच्यामध्ये पण काही नियमी असतात, काही अटी असतात की त्या अटीच्या समोर जाऊन त्यांना त्या शक्त्या यूज करता येत नाहीत. त्या प्रकारे तो तशा पद्धतीने तो राहायचा. मग याच्या डोक्यामध्ये आलं की आपला एक मित्र आहे बघ, त्याने जर केलं तर बघ तुझं इच्छा. मला ठीक आहे, चाल त्याच्याकडं, आपण बघूयात तो काय करू शकतो आणि काय नाही ते. मग हे दोघेही जण रघु आणि रघुचा मित्र त्या तांत्रिकापाशी जातात. तिथे गेल्याच्यानंतर त्याला सांगतात की बाबा असं आहे आणि अशी जे काय गोष्ट करायची ना तू आमच्यावर करू शकतोस, तुला काय जे काय करायचं ते. आता तो जो तांत्रिक आहे तो याला म्हणला की बाई करायचं काय नाही, मी करू तरी शकतो, तुला एका सेकंदात मारूही शकतो, पण मजा त्याच्यात येणार नाही. माझ्याजवळ एक अशी बाधा आहे, एक अशी सिद्धी आहे, जी सिद्धी जर मी माणसावर सोडली तर तो माणूस कुईजू मरेल. त्याला असं वाटेल की मला मरण यावं, पण तो मरणार नाही. इतका भयानक प्रकारचा बाधा आहे माझ्याजवळ, तो मी तुझ्यावर सोडू शकतो. पण तो म्हणला मला पैसे किती देणार. हा म्हणला की तुला लागतील तेवढे पैसे देतो मी. मग तो म्हणला की ठीक आहे मी सोडतो, पण समोरची जिम्मेदारी तुझी. त्यात तुझ्यासोबत जे काय होईल ना त्याचा जिम्मेदार मी नाही. तू तुझ्या इच्छेनं, तू तुझ्या मनाने हे सगळं करतोय.
तर रघु म्हणला ठीक आहे, मी माझ्या मनानंच करतोय ना, तुझ्यावर काही येणार नाही, मला काही जरी झालं ना तुझ्यावर काही येणार नाही. तो म्हणला की ठीक आहे. मग त्या तांत्रिकानं रघुला एक टाईम दिला. टाईम होता रात्रीचा 1 आणि रात्र होती अमावस्याची. रघु आणि त्याचा मित्र त्या तांत्रिकाच्या घरी गेले. तिथे गेल्याच्या नंतर तांत्रिकानं त्या दोघाही जणांना एका रूममध्ये नेलं, ज्या रूममध्ये पूर्णपणे अंधार होता. हळूहळू तो तांत्रिक एक एक कंदील लावत होता त्या रूममधला आणि बघता बघता त्या तांत्रिकाने त्या रूममधले सगळे कंदिले लावले. बरेच कंदिलं होते, असं समजा की 7-8 कंदिलं होते. 7-8 कंदिलं त्या तांत्रिकानं लावलं. आता जेव्हा त्या तांत्रिकानं ते कंदिले लावले त्यावेळेस जे प्रकाश त्या रूममध्ये पडला, त्या प्रकाशामध्ये जे जमिनीवर बनवलेलं होतं ना, हे पाहून रघुला थोडी भीती वाटली आणि रघु थोडासा हादरला की आईच्या गावात हे काय. कारण की तिथं विचित्र चित्र काढलेले होते, लिंब ठेवलेले होते, बिबुडे ठेवलेले होते, भावले ठेवलेले होते आणि मधोमध एक कवटी ठेवलेली होती आणि त्या कवटीच्या खाली लाल कपड्यामध्ये काहीतरी गुंडाळून ठेवलेलं होतं. आता पहिले तर रघुला वाटलं की यार ती कवटी खोटी आहे आणि जे काय हे आहे ना, हे उगं मला भीती घालण्यासाठी, त्याला तेवढं काय असं वाटलं नाही. मग जो तांत्रिक आहे तो खाली बसला आणि तांत्रिकाने त्या दोघाही जणांना आपल्या समोर बसवलं. आता तो जो त्या रघुचा मित्र आहे तो भिऊ लागला. तांत्रिक त्याला म्हणला तुला भीती वाटते ना, तर तू बाजूला बस. मग तो उठला आणि बाजूला बसला. आता समोर फक्त रघु राहिला. आता तांत्रिक मंत्र मारायला चालू करतो. त्याच्या जे काय आहेत तंत्रमंत्र, जे काय पाठपूजा करायची तो करायला तो सुरुवात करतो. तांत्रिक बघता बघता समोर चालतो. समोर गेल्याच्या नंतर रघुचा एक केस घेतो, नख घेतो, त्याची एक वस्तू घेतो आणि एका डब्यामध्ये ठेवतो आणि तो डब्बा उचलून त्या कवटीच्या समोरासमोर ठेवतो आणि तांत्रिक जोरजोरामध्ये त्या कवटीवर हात मारायला लागतो. आता जसा जसा त्या कवटीवर तो हात मारत होता तसं तसं त्या कवटीला जे लागलेलं रक्त होतं ते रक्त असं उडत होतं आणि त्याचे शितोडे सगळीकडे पडत होते. आता सालपाट काढल्याच्या नंतरची कवटी असते ना, तशा प्रकारची कवटी होती. मग त्याचे शितोडे जे आहेत ते इकडे तिकडे पडत होते आणि रघुच्या अंगावर सुद्धा येत होते. रघुच्या तोंडावर रघुने तो शितोडा घेतला आणि पुसला तर त्याला जाणीव झाली की हे खरं आहे. नंतर हा हादरला, हा घाबरला. याला वाटलं की यार यानं खरी कवटी आणली काय की, आणि जे कवटीच्या खाली लाल कपड्यात बांधलेलं होतं तेही हालत होतं आणि त्याच्याकडे बघून रघुला असं कन्फर्म कळालं की कवटीच्या खाली जे कपडा आहे त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी विचित्र प्रकार आहे. त्याला काय समजत नव्हतं की नेमकं आता करावं काय आणि काय नाही. त्याला जावंही वाटायचं आणि बसाही वाटायचं. आता तेवढ्या त्या रूममध्ये जे दिवे लावलेले होते ना, कंदिलं, ते फडफडायला लागतात आणि एक एक करून सगळे दिवे विजायला लागतात. पूर्णपणे अंधार कुठं पडत, काहीही दिसत नाही. आणि मग एकदम हळूवार त्या रूममध्ये एक प्रकाश पडायला लागतो लाल रंगाचा. आणि तो प्रकाश असा नाही पडत की एकदम लाईट आली किंवा एकदम दिवा लागला, नाही. हळूहळू हळूहळू वाढतो आणि बघता बघता त्या रूममध्ये सगळीकडं लाल रंगाचा प्रकाश होतो आणि त्या प्रकाशामध्ये सगळं काही दिसायला लागतं. आता जो रघु आहे त्याला मात्र विश्वास पटला की काहीतरी आहे आणि आता ते जे सिद्धी आहे ती सिद्धी पूर्णपणे रघुच्या अंगावर गेल्यासारखी होती. आता जे कवटी वगैरे ठेवलेली होती ती कवटी तो तांत्रिक उतरवतो खाली आणि ते जे कपडा होता लाल तो खोलतो आणि त्याच्यामध्ये 2 मांसाचे तुकडे होते, एक वरून आणि एक खालून. आणि त्या दोन्ही मांसाच्या तुकड्यामध्ये एका वाटीमध्ये लाल रंगाचं रक्त होतं, म्हणजे रक्त लालच रंगाचं असतं. ते काढतो आणि याला प्यायला देतो. हा तो घेतो आणि एक घोट पितो आणि नंतर तो खाली ठेवतो. याला पूर्ण घाम आलेला असतो. तांत्रिक म्हणतो काय झालं, ते पिऊन घ्या पूर्ण. रघु म्हणतो नाही नाही मी नाही पिणार, मला विचित्र वाटते, मला थोडंसं वेगळं फील वाटते. तांत्रिक म्हणतो वेगळं फील वाटते, आता जर तू उठला तर तुझा अवघड होईल. वेगळं फील होऊ नाही तर कसंही फील हो, ते रक्त तुला पूर्ण प्यावं लागेल. हा म्हणला की नाही मी नाही पित. तांत्रिक म्हणला असा कसा पित नाही तू जर रक्त पिलं नाहीस ना तर तुझ्यासोबत माझाही याच्यामध्ये कार्यकाळ होईल, माझ्याही पाठीमागं लागेल. तो म्हणला की भाई मी पित नाही. म्हणला तुला पैसे पाहिजेत मी अजून पैसे देतो, पण हे रक्त मी पित नाही. आता मी काय असं काय पण पिणारा झालो का, असं करायचं कर. तो तांत्रिक म्हणला की बघ, जर तू हे रक्त पिलं नाहीस तर ही जी सिद्धी आहे ना, ही सिद्धी माझ्यावर पण परिणाम करेल आणि हिच्या व्यतिरिक्त दुसरी सिद्धी तुझ्यावर बसून जाईल.
मग तू तर कन्फर्म केलास. मग नंतर मला तुलाही काढता येणार नाही आणि मलाही बाहेर निघता येणार नाही. माझंही आयुष्य खराब आणि तुझंही आयुष्य खराब होऊन जाईल. चुपचाप हे रक्त पी आणि जी मी सिद्धी तुझ्यावर टाकणार आहे ती सिद्धी पूर्ण कर, जेणेकरून जे काय व्हायचं ना तुलाच होईल, मला काय होणार नाही. आणि आपली बोली झाली होती अगोदरच, आणि तू आता फिरतोय, हे बरोबर नाहीये तुझं. हे पिऊन टाक. रघु उठतो तिथून आणि त्या रूमच्या बाहेर निघतो आणि पळून येतो आपल्या घराकडं. घराकडे आल्याच्या नंतर रघुचा जो मित्र आहे तो तिथंच होता बसलेला, त्याला उठता आलं नाही. आता रघु गेल्याच्या नंतर जो तांत्रिक आहे तो त्याच्या मित्राकडे बघतो आणि त्याच्या मित्राला म्हणतो त्याने हे बरोबर केलं नाहीये. आता त्याचंही अवघड आणि माझंही अवघड. तोही मरणार, मीही मरणार आणि आमच्या दोघांसोबत तूही मरणार. रघुचा मित्र उठतो तिथून, तोही पाठीमागे येतो. आल्याच्या नंतर रघुच्या मित्राला झोप येत नाही. तांत्रिकाचा आवडता तिथला आणि त्यालाही काम सुटलेला असतो. रघुचं काळीज जोरामध्ये धडकत असतं घरी आल्याच्या नंतर, खूप जोरामध्ये, आणि त्याला ते जाणवतं आपलं काळीज धडकते म्हणून. असं की वरचं शरीर काही प्रक्रिया करत नाही, पण जे आतलं काळीज आहे ते धडधडतंय. अशा पद्धतीनं रघुला काही सुधरतच नाही. रघु म्हणतो की यार फार विचित्र प्रकार होतो यार. आता तीही रात्र फार डेंजरस गेली. त्यांचे ते काळीज धडकणं, शरीर बरोबर साथ नाही देत, कसं तरी वेगळं फील होतंय, वातावरण बदलल्यासारखं वाटतंय. अशा पद्धतीचं त्या तिघाही जणांसोबत झालं. ती रात्र पूर्णपणे संपली. दिवस उजाड्याच्या नंतर जो रघुचा मित्र आहे तो सकाळी रघुच्या दारामध्ये येतो, दार वाजवतो. रघु घरातून येतो, दार उघडतो आणि त्याला समोर बघतो. दोघेही जण जातात, बैठक रूममध्ये बसतात. तिथं चहा येतो, दोघे जण चहा पित होते. रघु त्याच्या मित्राला म्हणतो की हो रे, मी काल तिथून आलो. तो तांत्रिक काय बोलू लागला का? रघुचा मित्र रघुकडे बघतो आणि म्हणतो की तो म्हणला की आपण तिघही मरणार आहोत. पहिले तुम्ही दोघं आणि तिसरा नंबर माझा. हा मला की छी यार, तसं काही नसते. तसं कसं कोणी काही म्हणणार? रघुचा मित्र म्हणला की तू अर्ध्या मधातून पळून आलायस आणि तुला असं यायला नको हवं होतं. रघु म्हणला की बघ, मला ना तिथे किसळ येऊ लागली, बरोबर बसता येत नव्हतं. अरे ते कोणाचं रक्त होतं यार, ते रक्त प्यायला लावू लागलं मला. रघुचा मित्र म्हणला की मला माहिती आहे तुला काय झालं ते. तुझ्या पूर्ण शरीराला घाम आला होता, तुझं पूर्ण शरीर चळचळ कापत होतं आणि व्हायब्रेट करत होतं. तू जेव्हा ते रक्ताची जे वाटी हातात घेतली ती वाटी पूर्णपणे हालत होती. तुला भीती वाटत होती रघु, मला माहिती आहे, तू कुठं बोलू नकोस. रघु थोडासा गप्प राहिला आणि म्हणलं की हाव यार, मला फार भीती वाटत होती. अरे डेंजरस कारभार होता ते, आणि तिथं थांबणं म्हणजे मला फार विचित्र वाटत होतं आणि फार वेगळं असं वाटत होतं की मी नरकामध्ये आलो, म्हणून मला पळून यावं लागलं रे. रघुचा मित्र म्हणतो पण तो पळून आला ना, त्याच्यानंतर तो तांत्रिक फार भिला होता. तुझं जसं शरीर कापू लागलं ना, त्या प्रकारचं त्या तांत्रिकाचं शरीर कापू लागलं आणि तो रडत रडत मला बोलायला लागला की त्यानं आपल्या सगळ्याचे आयुष्य खराब केले म्हणून. पहिले तो मरणार, दुसऱ्या वेळेस तो मरणार आणि तिसऱ्या वेळेस मी मरणार, असं त्या तांत्रिकानं सांगितले. आता काय करायचं? रघु थोडा वेळ शांत बसतो. तो म्हणतो की छी यार, असं काही नसते होत. तो काही म्हणत असेल, भीती घालत असेल आपल्याला, तो सोडून दे या गोष्टी. तू तुझं काम कर, मी माझं काम करतो, सोड. आणि रघु तिथून उठून गेला. आता ती तिथून गेल्याच्या नंतर यांनी महिनाभर चांगल्या पद्धतीनं काम केलं. महिनाभर यांना काही झालं नाही. मग एका दिवशी या दोघांच्या कानावर एक न्यूज येते आणि ती न्यूज असते की तो जो तांत्रिक आहे तो मेला. आणि तांत्रिक साध्या सुद्धा पद्धतीनं मेला नाही, तो फार डेंजरस पद्धतीनं मेला. तांत्रिक जो मेला होता त्या तांत्रिकाने स्वतःच्या हाताने स्वतःची जीभ कापून घेतली होती. जे उकळतं पाणी असते ते अंगावर टाकून घेतलं होतं आणि त्या तांत्रिकाने आपल्या पोटातले आतडे बाहेर काढून स्वतः खाल्ले होते आणि तो खाता खाता तसाच मेला. अशा पद्धतीचं त्याचं मरण झालं होतं. आणि त्याच्या घरचे जे होते, त्याच्या घरचे सांगत होते की जेव्हा तो असं काही करत होता त्यावेळेस जेव्हा हे त्यांना आरडवण्याचा प्रयत्न करायचे, आवरायचा प्रयत्न करायचे, तर तो फक्त नजरेनं फेकू द्यायचा
आणि तो मरण्याच्या अगोदर 15 दिवसानं तो खूप विचित्र पद्धतीनं बोलायला लागला होता. खूप विचित्र. जेवता जेवताच पळायचा, बसायचा आणि त्याच्या बायकोला म्हणायचा की तू माझी बायको नाही आहेस, तू माझी बायको नाही आहेस, असा बोलायचा तो आणि निघून जायचा. आणि कधी कधी काय करायचा तो, टॉयलेटमध्ये जायचा आणि तिथं दिवस दिवस बसायचा, दरवाजा उघडायचा नाही. दुसऱ्यांना उघडून दरवाजा उघडायला लावला की तो मधात असा बसलेला असायचा असा, आणि तो फक्त असायचा एकदम स्टॅच्यू बनून. खूप विचित्र प्रकारे तो प्रकार करू लागला. आता त्या तांत्रिकाला दुसऱ्या तांत्रिकाला दाखवलं होतं, तर दुसरा तांत्रिक म्हणला सरळ सरळ हा मेल्याशिवाय राहत नाही, कारण की यानं याच्या हातानंच खूप भयानक बाधा करून घेतलेली आहे. आणि तो जो दुसरा तांत्रिक आणला होता तो निघून गेला सरळ. तो काय बोललाही नाही, थांबलाही नाही, एवढं बोलला आणि निघून गेला. त्याच्यानंतर 2-3 दिवसाच्या अगोदर या तांत्रिकाने असा प्रोग्राम केला. स्वतःच्या हाताने स्वतःची जीभ कापली, स्वतःच्या पोटातले आतडे काढून स्वतःच खात होता आणि खाता खाता तो मेला. अर्धा आतडा तोंडात, अर्धे आतडे खाली पडलेले, अशा प्रकारची त्याची परिस्थिती होती. हे ऐकल्याच्या नंतर या दोघा जणांना पाणी सुटलं म्हणजे अंगावर पाणी सुटलं, घाम सुटला. यांना समजत नव्हतं काय करावं आणि काय नाही, कारण की अशा पद्धतीचं मरण भाई खतरनाक. कोण मरतंय अशा पद्धतीने? मरायचं असलं तर सरळ गळफास घेईल किंवा उंचावून उडी खाईल किंवा कुठलं औषध वगैरे पिऊन जाईल, पण अशा पद्धतीचं कोण मरत असते? तो तांत्रिक मेला. आता हे सगळं पाहिल्याच्या नंतर यांच्या पायाखालची जमीन पूर्णपणे हलली. यांना आता वाटायला लागलं की आपलं काय खरं नाही. आता जो रघु आहे त्याला तर तेवढं कन्फर्मेशन नव्हतं, पण जो रघुचा मित्र होता ना त्याला वाटत होतं की आत्ता मी गेलो, हे सगळे जे काय नाही हे खरं होते, आता मी गेलो. यांच्या नादामध्ये मी माझं आयुष्य खराब करून टाकलं या रघेच्या नादात. आणि तो रघुला भांडायला लागला, बाई तुझ्या एका हट्टामुळे ना माझी जिंदगी खराब होते, बघ तो तांत्रिक मेलाय, आता तुझी वार आहे. रघु म्हणला की पागल झाला तू, असं काही नाही आहे, महिना झालाय, महिन्यात काही झालंय का तुला? वाटले का काही थोडा तरी असं वाटलंय तुला? तो म्हणला की महिना झालाय, अरे महिन्यातच तो मेलाय, तू म्हणला होता की 1 महिना काय नाही वाटणार म्हणून. एका महिन्याच्या नंतर सगळं असर दिसेल. आताच असर दिसायला सुरू झालाय. तो गेला. आता तुझा नंबर, मग तुझा झाल्याच्या नंतर माझा नंबर. रघु म्हणला शांत बसून, रे पक्या चुप बसतो, तस काय होत नाही, उगं भणाल लावलं, घरी जा आणि झोपी जा चुपचाप. त्याचा मित्र निघून जातो. आता रघुच्या डोक्यामध्ये या सगळ्या गोष्टी फिरायला लागल्या. एक एक गोष्ट ती जशी त्याच्या कानावर आली होती, त्या सगळ्या गोष्टी आता प्रश्न निर्माण व्हायला लागले, कारण परिस्थिती त्या प्रकारची निर्माण झाली होती ना. त्या तांत्रिकाचं मरणं, हे भिणं, हे सगळ्या गोष्टी होणं, ह्या सर्व गोष्टी त्याला परेशान करू लागल्या. आता नॉर्मली जर एखाद्या माणसासोबत असलं काही घडलं, असलं काही सांगितलं आणि वारंवार त्या गोष्टी नजरेसमोर आल्या, तर माणसाला भीती वाटणारच ना. जी गोष्ट आपण नाही म्हणायचो, ॲक्च्युली तीच गोष्ट खरी आहे. आता रघुला वाटायला लागलं की बाई थोडंफार काहीतरी आहे, पण तो दाखवल कुणाला? तो दाखवत नव्हता. तो त्याच्या मित्राला असं दाखवत होता की जे काय झालं ते नैसर्गिक आहे आणि नॅचरली आहे, ते असंच झालेलं आहे, ज्याच्यामध्ये भूताचा, पिशाचाचा किंवा करणेबाधेचा काहीही परिणाम नाही. आता बरेच दिवस होतात, 15 दिवस होतात, त्या 2 जणांना काही नाही झालं. 15 दिवसाच्या नंतर रघु आपल्या कामावरून आपल्या घराकडे जाऊ लागला, आपल्या मोठ्या गाडीमध्ये बसून. सगळं काय नॉर्मल होतं. आणि या 15 दिवसामध्ये तो आणि त्याचा मित्र दोघेही जण विसरले होते की गेल्या महिन्यामध्ये आपण जे काही केलंय, आपल्यासोबत जे काही घडलंय किंवा आपण जे काही बघितलंय, ते सगळं काही ते विसरले होते. जर कुणा काळ्या जादूचा, करणेचा, बाधाचा विषय काढला तरच त्यांना लक्षात यायचं, पण हे या 15 दिवसामध्ये ते सगळ्या गोष्टी विसरले होते. रात्रीचे 9:30 ते 10 वाजले असतील. 10 वाजता मस्त रघु आपल्या कारमध्ये बसून आपल्या घराकडे निघाला होता. कारमध्ये जो टेप आहे त्याचा आवाज मोठा केलेला असतो, मस्त त्या गाण्यासोबत रघुही जोरजोरात गाणे म्हणायला असतो आणि तो निवांत एका रस्त्याने येत असतो. आता त्याचं जे गाव आहे आणि जो हायवे आहे, या मधातला जो रस्ता आहे ना, त्या रस्त्यामध्ये एक असा एरिया होता ज्या एरियामध्ये खूप दाट झाडी होती. आणि ती झाडी असल्यामुळे काय झालं, तिथं
जास्त म्हणजे मोठा रस्ता नव्हता, छोटा रस्ता होता. रस्ता चांगला होता, स्पीडचा रस्ता होता, डांबर रस्ता होता, मस्त होता. रस्त्याला काय बघायचं काम नव्हतं, पण रस्ता छोटा होता. आणि तो जो एरिया आहे तो एरिया कमीत कमी 7 ते 8 किलोमीटर एरिया होता. आणि 8 किलोमीटर खूप छोटा रस्ता होता आणि तो रस्ता सिंगल गाडीचा रस्ता होता. तर रघु त्या रस्त्याला लागला. रस्त्याच्या मधोमध आल्याच्या नंतर रघुची जी गाडीची स्पीड आहे ती नॉर्मली 60, 65, 70 अशी राहत होती. पण त्या रस्त्यामध्ये आल्याच्या नंतर रघु जी आपल्या गाडीची स्पीड आहे ती कमी करतो, कारण की त्या एरियामध्ये जनावरही खूप जास्त प्रमाणामध्ये असतात. जर कोणतं जनावर आलं, धडक लागली वगैरे, गाडीचं नुकसान होईल या कारणामुळं रघु तिथून थोडा आरामशीर येऊ लागला. तर आता यावेळेस रघुची जी स्पीड होती ती स्पीड होती 40, 45, 50 अशा हिशोबानं. लांबचं जर काही दिसलं नाही, रस्ता सगळा क्लिअर असला तर 50च्या स्पीडनं तो येऊ लागला. बरोबर अर्ध्या रस्त्यात आला आणि अर्ध्या रस्त्यात आल्याच्या नंतर अचानक त्याला असं जाणवलं की त्याच्या गाडीसमोरून कुणीतरी आडवं पळालंय आणि रघु एकदम ब्रेक दाबतो. आता माणसापाशी ना एक सेन्स असतो, जर आपण गाडी जरी चालवायलो, आपलं लक्ष जरी दुसरीकडे जरी असलं आणि थोडंसं जरी काय वाटलं तर आपले पाय ॲटोमॅटिकली ब्रेकवर जातात. तर रघुचंही तसंच वाटलं. रघुने ब्रेक लावलं गाडीला, गाडी जागेवर थांबली. जशी गाडी थांबली तशी गाडी बंद पडली. जो आतला लाईट असतो तो रघुने चालू केला आणि एका जागेवर तो थांबला. गाडीचा सेल्फ मारायला तो स्टार्ट करतो, पण गाडीचा सेल्फ उचलत नाही. गाडी पूर्ण बंद पडलेली असती. गाडी खरखर खरखर खर आवाज करते, बंद पडते, खरखर खर आवाज करते, बंद पडते. हेडलाईट गाडीचे चालू असतात, गाडीचा आतला लाईट चालू असतो. आजूबाजूचे जे वातावरण असतं ते पूर्णपणे शांत असतं आणि रघुला असं जाणवलेलं असतं की समोरून कोणीतरी जोरात आडवा धावलेला आहे, ते पण हलकं गेलं नाही, जोरात. रघु थोडा टेन्शनमध्ये येतो, त्याला थोडीशी भीती वाटते की हे काय झालं यार. आणि तो म्हणायला लागला की यार गाडीला काय आताच बंद पडायचं होतं ग. तो आपल्या डिक्कीतला मोबाईल बाहेर काढतो, जे ठेवलेला असतो समोर, डिक्की म्हणतो मी, सॉरी, त्याची साईडला ठेवलेला असतं, तो मोबाईल बाहेर काढतो आणि आपल्या घरी फोन लावण्याचा प्रयत्न करतो. पण रिंग जात नाही, पूर्ण काय एकदम सायलेंट असतं. बेल जात नाही, रिंग जात नाही, व्यस्त म्हणजे एकदम ब्लँक. एखाद्या वेळेस होतं बघा, आपण कोणाला जर फोन लावलेला असला तर नाही त्याला रिंग जाते, नाही टुकटुक करतं, काहीच करत नाही. ॲटोमॅटिकली एक तर तो फोन उचलतो, नाही तर फोन कट होतो. अशा प्रकारचं होतं. तर रघु फोन लावू लागला आपल्या घरी, तर बेल जात नव्हती, काही रिस्पॉन्स येत नव्हता. रघु 3-4 वेळेस कट करतो, लावतो, कट करतो, लावतो, एकदा दोनदा फ्लाईट मोडवर टाकतो, उघडतो, तरीसुद्धा त्याचा फोन समोर जात नाही, त्याच्या घरच्यांना, त्याच्या गड्यांना. आणि नंतर त्याचं लक्ष जातं की अरे आपलं टावर तर गेलेलं आहे, पण या अगोदर कधीही या एरियामध्ये मोबाईलचं टावर केलेलं नव्हतं. रघु कित्येक वेळा मोबाईलवर बोलत बोलत या एरियातून आपल्या गाडीतून येत जात होता आणि तो रेग्युलर एरिया होता. असं नव्हतं की नवीन जागा आहे, नवीन जागेवर असं काही घटना घडेल माहीत नाही काय, असं नव्हतं. ते रेग्युलर एरिया होता, रोजची जागा होती. तरी पण रघुच्या मोबाईलमधलं टावर गेलं. आता त्याला वाटलं की यार असेल नेटवर्कचं काहीतरी ग्लिच असेल, एखाद्या वेळेस होतो. तर मोबाईल खाली ठेवतो, थोडा वेळ गाडीमध्ये बसतो आणि विचार करतो की आता काय करायला पाहिजे. याचं मन म्हणतं की ठीक आहे, गाडी बंद पडली आहे, गाडीचं बोनट उघडवून त्याच्या मधात काय प्रॉब्लेम झाले ते पण बघूयात. जर आपल्याच्यानं सॉल्व झाली तर ठीक, नाहीतर एखादी मागून गाडी येण्याची वाट बघूयात, ती आली तिला हात दाखवूयात आणि आपण आपल्या गावाकडे निघूयात. रघु खाली उतरला, गाडीचा गेट बंद केलं. जसं गाडीच्या बाहेर आला तसं जे त्या जंगलामधला तो किरकिऱ्यांचा आवाज रघुच्या कानावर यायला लागला. थंडगार वारं रघुला लागायला लागलं. आजूबाजूला बघतोय तर पूर्ण अंधारच अंधार. त्या गाडीच्या हेडलाईटमध्ये जेवढा प्रकाश आहे तेवढ्या प्रकाशामध्ये त्याला दिसतंय. वर आकाशामध्ये बघितलं तर नुसत्या चांदण्या होत्या. रघु बोनट समोर येतो, बोनट उघडतो तर बोनट उघडत नाही. रघु विसरला होता गाडीतून बोनटचं लॉक खोलायचा. रघु परत गाडीपाशी जातो आणि गाडीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो, पण गाडी आतून लॉक होते. गाडीचा दरवाजा उघडण्याचा जात नाही. रघु उघडण्याचा प्रयत्न करतो. रघु फार त्रासलेला असतो की यार हे काय, एकदा हे उघडत नाही, एकदा ते उघडत नाही. रघु चिडलेला असतो, खूप चिडलेला असतो, जोरजोरात तसा म्हणजे दात खातो आणि त्या गाडीवर बुक्या मारतो. तसा रघुच्या कानावर एक आवाज येतो काहीतरी चलल्याचा. रघु शांत उभा राहतो. आता सुरुवातीला रघुला वाटलं की एखादं जनावर आहे आणि ते जनावर जंगलातलं आहे आणि जनावर जर खतरनाक असलं तर आपल्या जीवाला धोका होईल. रघुला असे भीती वाटली. रघु हळूवार गाडीच्या बोनटवर चढला आणि बोनट वर चढून गाडीच्या टप्पावर जाऊन बसला, कारण की आसपासच्या एरियामध्ये थोडीशी डेंजरस जनावर आहेत अशी चर्चासुद्धा उडालेली होती.
त्या कारणामुळे रघुने असा निर्णय केला की आपण वर जाऊन बसूयात. तो वर गेला आणि गाडीच्या आजूबाजूला बघितलं तर त्याला कुणीही दिसलं नाही. तो तिथं मांडी घालून बसला वर टपावर डायरेक्ट. आणि थोड्या वेळात त्याचं लक्ष जंगलामध्ये त्या झाडांकडे गेलं. आणि तिकडे गेल्याच्या नंतर रघुला घाम सुटायला लागला, कारण की त्या झाडा झुडपामधून 2 डोळे त्याला बघत होते आणि ते पूर्णपणे लाल भडक होते. रघु हरभळला. रघुच्या डोक्यामध्ये आलं की जर आपल्या गाडीचा प्रकाश एखाद्याच्या जनावरावर जर पडला एखाद्या, तेव्हा कुठंतरी त्या जनावराचे डोळे चमकतात, पण त्या अंधारामध्ये तर कुठलाच प्रकाश नाही. मग ते डोळे चमकायलेत का? आता जेव्हा ते डोळे रघुने पाहिले त्यावेळेस रघुच्या डोक्यामध्ये या तांत्रिकाच्या गोष्टी यायला लागल्या, या बाधेच्या गोष्टी यायला लागल्या. आता मात्र रघु पतळ झाला. त्याला काय कळत नव्हतं की नेमकं आता करावं काय काय. तो वरी टपावर बसलेला, त्याच्या डोक्यामध्ये असलेल्या गोष्टी विचित्र चालू आहे. त्याचं अंग पूर्ण चळचळ कापते, अंगाला घाम सुटतोय, त्याचा काळीज धडधड 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 करते आणि ते जे लाल डोळे आहेत ते याच्याकडे एकसारखं बघतात असं रघुला वाटतंय. तेवढ्यात रघुच्या कानावर परत आवाज येतो, गाडीला कुणीतरी चाटण्याचा. म्हणजे एखादं जनावर असतं ना गाडीला असं खेळतं जर असं खेळण्याचा. रघु इकडच्या बाजूला बघतो तर खाली एक हरण असतं आणि ते हरण त्याच्या गाडीला त्याचं शरीर खाजवत असतं टायरपाशी असं असं असं. आणि ती गाडी ॲक्च्युली हलते. हरण काय लहान नव्हतं, हरण खूप मोठं होतं, कमीत कमी आपल्या लहान उचल्या वगैरेसारखं एवढं मोठं हरण होतं. आणि ते हरण त्याच्या गाडीला खेटतंय असं, आणि ती त्याच्या वजनानं गाडी हलतीये. रघु त्याच्याकडे बघतो, त्या हरणाचं डोकं खाली होतं. हरण ते डोकं खाली ठेवूनच समोर जातो जरा 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 आणि त्या हेडलाईटच्या समोर जाऊन उभा राहतो समोर हे करून. आता रघुला त्या हरणं पाठीमागून तर पूर्ण दिसते पण समोरून दिसत नाही. ध्यान धरून बघतो रघु तर ते हरण आहे ना ते पाठीमागं वळून बघतं. आणि जसं ते हरण पाठीमागं वळून बघतं तसं रघु आपल्या तोंडाला हात लावतो, कारण की ते खूप भयानक प्रकार असतो. हरणाचं जे मुंडकं असतं याच्यावरचं जे कातड असतं ते कातड अजिबात नव्हतं. हरणाची कवटी रघुला दिसायला लागली आणि ती कवटी पूर्णपणे लालबुंद झाली, जसं की आत्ता ताजं त्याच्या कवटीवरचं कातड काढून घेतली कुणीतरी. आणि हरण जिथं त्याला काही त्रास होत नाहीये ते रघुकडं बघतंय असं आणि हळूहळू हळूहळू रघुकडं गाडीकडं येते. गाडीपाशी येतं आणि आपले दोन्ही समोरचे पाय त्या गाडीच्या बोनटवर ठेवतं आणि रघुकडं बघतं. रघु एकदम स्थिर बसलेला जाग्यावर. हळूहळू रघु मागं सरकतो आणि सरकता सरकता रघु वरून खाली जमिनीवर पडतो रोडवर. जसा पडला तसं त्याच्या डोक्याला इथं मार लागतो. मार लागल्याच्या नंतर त्याच्या डोळ्यापुढं पूर्ण असं अंधकांधक येतं आणि त्याला जाणवतं की काहीतरी आपल्या जवळ आलंय. आणि जवळ आल्याच्या नंतर जे पण त्याच्या जवळ आले त्याचा वास खूप बेकार होता. असं वाटू लागलं रघुच्या तोंडापाशी तोंड आणलंय कुणीतरी, त्याच्या तोंडाला हुंदतंय कुणीतरी. त्याच्या श्वासाचं जे वारं असतं ते वारं त्याला लागतंय रघुच्या चेहऱ्याला आणि याला समजतं पण याला दिसत नाही. पूर्ण असं अंधकांधक होतं आणि तो माणसाला येत नाही का झोप, हळूहळू झोप येते आणि झोपी जातो तसा रघु तो झोपी झाला. झोपी गेल्याच्या नंतर काही वेळाने रघुला जाग येते. जाग आली, डोळे उघडतो, बघतो तर तो त्याच्या घरामध्ये झोपलेला असतो. त्याच्या डोक्याला पट्टी वगैरे लावलेली असते आणि उठून असं पलंगावर असं बसतो, असा डायरेक्ट उडतो आणि पलंगावर बसतो आणि आवाज देतो त्याच्या बायकोला. त्याची बायको येते. त्याची बायको आल्याच्या नंतर म्हणते, अहो तुम्ही उठलात, चांगलं सर मी पाणी आणू का? रघु म्हणा नाही नाही मी बाथरूमला जाऊन येतो. रघु आपल्या पायावरच्या आथरून पांघरुण बाजूला काढतो आणि बघतो तर त्याचा एक पाय गायब होता आणि त्या पायाला मलमपट्टी लावलेली होती. रघु त्याच्या बायकोला म्हणतो की हे काय झाले माझ्या पायाला? त्याची बायको गप्प राहते. रघु विचारतो, अरे बाबा माझा पाय का तोडलाय आणि तुटलाय का? तेव्हा त्याची बायको म्हणते की तुमचा पाय तोडला नाही, तुमचा पाय कोणीतरी तोडलाय, तुमच्या मित्राने तुम्हाला इथं आणले. रघुचा जो मित्र होता त्याने. मग तो त्याला फोन लावतो, त्याचा मित्र घरी येतो. तो आल्या आल्या रघुच्या गळ्यात पडतो. रघुला म्हणतो, भाऊ यार तुझा जीव असला भर झालं, मला वाटलं की तू गेला या जगामधून. फार भयानक विचित्र प्रकार होता. म्हणजे नेमकं झालं काय होतं? तो म्हणला की तू त्या एरियामध्ये खाली पडलेला होता आणि बेहोश होता आणि तुझा जो पाय आहे तो पाय कुणीतरी तोडून खाल्लेला होता.
म्हणजे एखाद्या जनावरानं खाल्लेलं असेल, असे शिदड झाले होते तुझ्या पायाचे. मग त्याने याला विचारलं की झालं काय होतं. आता रघुसोबत जे पण झाले ते रघु त्याला सांगतो की भाई मी असं तिथे गेलो होतो आणि तिथं मला एक हरण दिसलं. ते हरण, त्याची जी कवटी होती ती पूर्णपणे उघडी होती आणि ते माझ्या जवळ आलं आणि मी वर गाडीहून खाली पडलो आणि जसा पडलो तसे माझे डोळे बंद झाले आणि मला असं वाटलं की कोणीतरी माझ्या जवळ आलं. फार घाणेरडा वाशू लागला. त्याच्यानंतर मला माहिती नाही काय झालं ते. आता रघुचा जे मित्र आहे तो रघुकडे बघतो आणि शांत बसतो. रघु त्याला म्हणतो की भाऊ तुझे विचार करायला ना 100% तसं काहीतरी आहे यार, कारण की तसं मी कधी बघितलंच नाही यार अगोदर, आणि हे जे सगळं बघितलं फार भयानक बघितलं. आता त्याच्या मित्राला भीती वाटते. आता नंबर याचा होता, पण हा मेला नव्हता ना, हा जिवंत होता. आता त्याचा मित्राला काही सुधरत नाही. तो गप्प बसतो, थोडा वेळ तिथं बसतो. जे कोणी पण लोक यायचे भेटायचे जायचे आणि हा पण मग थोड्या वेळाने निघून जातो. निघून गेल्याच्या नंतर रघु आपल्या पलंगावरच बसलेला असतो. त्याला घाम सुटलेला असतो. तो विचार करत असतो की यार माझा पाय तुटलाय, आता माझ्या कामाचं कसं होईल. त्याची बायको येते, शेजारी बसते, त्याला खाऊ घालते. रघु अर्ध जेवण करतो आणि जेवण खाता खाता त्याची बायको त्याला एक शब्द बोलते, तू असं करायला नव्हतं. रघु थांबतो, बायकोकडे बघतो. बायकोचं डोकं पलीकडे असतं. रघु तिला म्हणतो तू कोणाला बोलायलीस. ती म्हणते तुला बोलतीये. रघु म्हणतो अरे तर बोलतीस मला, कळते का तुला तू काय बोलतीस ते. ती म्हणते तू असं करायला नव्हतं पाहिजे. मला सगळ्या गोष्टी कळतात, पण तू असं करायला नव्हतं पाहिजे. रघु अरबळला. रघु थोडासा धावला तिच्यावर. अरे मूर्खा, तुला काय कळतंय का तू काय बोलतीस मला, अरे घालतीस मला तू. त्याची बायको रघुकडे बघते. तिच्या तोंडावर एक स्मित हास्य असतं, डेंजरस, भयानक. आणि रघुला म्हणते तू ते रक्त पिलं पाहिजे होतं सगळं. तू जर रक्त पिलं असतं तर मी जिवंत असतो. असं बोलल्याच्या नंतर रघुला आठवला तो तांत्रिक. रघु पूर्णपणे कन्फ्यूज. रघु बायकोकडे एक सारखा बघतोय. रघु हळूवार आपला हात उचलतो आणि बायकोच्या गालात मारतो. त्याची बायको अशी झडकर अशी चटकल्यासारखी होते आणि रघुला म्हणते काय काय झालं, काय आणू तुम्हाला जेवायला. रघु एकदम शांत. रघु म्हणतो की माझं झालं जेवण. रघु फोन उचलतो, आपल्या मित्राला फोन लावतो. मित्राला सांगतो की भाई तो तांत्रिक तो आला होता माझ्या बायको सांगत. त्याचा मित्र म्हणतो यार तू मला सांगू नको यार, तू मुद्दामून भीती घालतोस ना मला, असं त्याचा मित्र म्हणतो. रघु म्हणतो अरे नाही, खरंच माझ्या समोर माझी बायको म्हणली, ती म्हणली की तू रक्त प्यायला पाहिजे होतं, असं नव्हतं करायला पाहिजे, तुझ्यामुळे मी मेलो. आता त्याचा मित्र म्हणतो की यार भाई तू ठेव यार फोन, तू भ्यायलास आणि यार मलाही भीती घालायलास, पहिलेच माझी फाटलेली होती, तू अजून फाडायलास. रघु म्हणतो ठीक आहे ठेव. आता रघुलाही कळालं की त्याचा मित्र खूप भिलेला आहे. रघुने ठरवलं की जे होईल ते होईल, काही गोष्टी आपल्याला कोणाला सांगायच्या नाही. रात्र होते. रात्रीचे 12 वाजतात. सगळं काय शांत असतं त्यांच्या रूममध्ये. आवाज येतो तो फक्त घड्याळीचा आणि त्या आवाजाने रघुची जी झोप असते ती उडते. रघु डोळे उघडतो, घड्याळीकर बघतो तर 12 वाजलेले असतात. मान वळवतो, आपल्या बायकोकडे बघतो तर बायको शांतपणे झोपलेली असते. रूममधला लाईट बंद असतो. रघु त्याच्या पलंगावर एकला असतो पडलेला, अंगावर पांघरून असतं आणि तो विचार करतो की माझी झोप अशी अचानक उडाली तरी कशी. तेवढ्यात रघुला असं जाणवतं की आपल्याला तहान लागली. नरडं ना पूर्ण कोरडं पडतं. रघु आपल्या बायकोकडे बघतो आणि आवाज देतो, वनो, हे वनिता, वनिता, वनिता उठ, मला तहान लागली. हे वनो. पण त्याची बायको त्याचा आवाज ऐकत नाही.
कारण रघुचा आवाज रघुच्या नरड्यातून बाहेर येतच नव्हता. ती निवांत झोपलेली होती. रघु आपल्या पलंगावर तिला आवाज देतोय, पण बायको आवाज ऐकत नाही. या कारणामुळं रघु एका अडंगावर झाला आणि आपलं जे चादर आहे ते एका हातानं बायकोच्या अंगावर फेकलं आणि बायकोला जात आहे. बायको उठते आणि रघुकडं बघते. रघुला विचारते, काय हो, काय सगळं, काय आणायचं का? तर रघु तिला म्हणतो की मला पाणी आण. त्याची बायको म्हणते, काय? रघु परत म्हणतो, अगं पाणी आण मला प्यायला. मग रघुची बायको रघुला म्हणते, अहो काय नुसते इशारे करतायत, असं सांगा ना तुम्हाला पाणी पाहिजे म्हणून. नुसते होठ हलवतायत, इशारे करतायत, आवाज काहीतरी काढा. रघु कन्फ्यूज होतो. रघु म्हणतो, माझा आवाज येत नाही तुला? रघुची बायको म्हणते, परत तेच का? रघुची बायको रागारागात उठते, बाजाच्या खाली उतरते आणि किचन रूममध्ये पाणी आणण्यासाठी जाते. जेव्हा रघुची बायको तांब्यात पाणी त्या रूममध्ये घेऊन येते, त्यावेळी जे तांब्यातलं पाणी असतं ते पाणी एकदम थंडगार असतं. जसं ती रघुच्या हातात तांब्यात टेकवते तसं ते पाणी त्या तांब्यात उकळायला लागतं. आणि रघुच्या हाताला चटका बसतो त्या उकळत्या पाण्याचा आणि ते तांब्याचा फेकून देतो जोरात. आणि जसा तो जोरात फेकतो तसा तो ओरडतो आणि तो ओरडलेला जो आवाज आहे आत्ता त्याच्या बायकोला ऐकू येतो. त्याची बायको म्हणते, आता काय झालं तो तांब्या फेकून द्यायला, आणि इतकं काय झालं? रघु म्हणतो, मला उकळलेलं पाणी आणून देतेस तू, तुला लाज वाटते का? मारायचे का मला? तसं सांग ना मला मारायचे म्हणून, मी मरतो. काय नाटकं लावले? नाही तर मी एका पायानं चलत जातो, पाणी घेतो, माझे मी हाताने पितो. इतका काय खुन्नसपणा काढतेस तू? आता मात्र रघुचा स्पष्ट आवाज येऊ लागला. त्याची बायको रघुच्या तोंडाकडे बघते. रघुला म्हणते, काय खेळवताय खरंच तुम्ही? काय बोलताय? शोभते का तुम्हाला? ती उडते, जिथे ते पाणी सांडलेलं होतं ते पाणी हात बुडवते, असं हे करते, ती तांब्या उचलते. जरासं तरी गरम आहे का हा तांब्या? येथील त्या रघुच्या तोंडाला लावते. त्या तांब्याचं बुड थंडगार लागतं. रघु पूर्णपणे हारबळतो. हे काय झालं? मग मला चटका लागला तरी कशाचा? रघु विचार करतो, कारण की गरमडक पाणी होतं, ते उकळलेलं पाणी. रघु शांत बसतो आणि म्हणतो की मला तहान लागली, मला पाणी प्यायचं आहे. त्याची बायको परत किचन रूममध्ये जाते, परत तांब्यात पाणी घेऊन येते, त्याच्या हातामध्ये देते. आता मात्र पाणी नॉर्मल होतं. रघु तो पाणी पितो, कटा पाणी पितो, तांब्या शेजारी ठेवतो आणि तो झोपी जातो. आणि त्याची बायकोही त्याच्या बाजूवर झोपी जाते. रघु डोळे लावतो, शांत झोपतो. बराच वेळ मधात जातो, पण त्याला झोप येत नाही. त्याला जाणवतं की कोणीतरी त्याच्या केसावरून हात फिरवते. रघु आपले डोळे उघडतो आणि बघतो तर डोक्यापाशी त्याची बायको बसलेली असते आणि ती त्याच्या केसावरून असा हात फिरवते. असा लहान लेकराच्या केसावरून कसा हात फिरवतो आपण, अशा पद्धतीनं त्याच्या डोक्यावरून हात फिरवते. रघु म्हणतो, काय झालं तुला? असं अचानक कुठून माझ्या डोक्यातून हात का फिरवतेस? त्याची बायको म्हणते, मला काय झालं? मला तू जीवानी मारलंस आणि तू चांगला झोप घेतोयस रे. असं म्हणल्याच्या नंतर रघु जोरात उठतो आणि त्याच्या बायकोकडे बघतो, पण ती त्याची बायको नव्हती. जेव्हा तो उठतो त्याच्या बायकोकडे बघतो तेव्हा त्याला त्याच्या बायकोमध्ये तो तांत्रिक दिसतो. सेम त्या पद्धतीने ज्या पद्धतीने तो तांत्रिक मेला होता तसा. पूर्ण शरीर रक्तानं लाल झालेलं, त्याच्या पोटातले आतडे बाहेर पडलेले, छोटासा आतडं त्याच्या दातामध्ये अडकलेलं. तो त्याला बोलतो आणि हा जोरात ओरडतो आणि परत पलंगावरून खाली पडतो. धाडका उभं राहतात ना त्याला. तो एका पायाने लग्न असतो. तो पडेला, त्याचा आवाज आलेला. त्याची बायको उठते, पळत पळत त्याच्यापाशी जाते आणि त्याला सावरण्याचा प्रयत्न करते. रघु पलंगाकडे असं बोट दाखवतो, तो इथंच आहे वणू तो इथंच आहे, तो मला मारायला आलाय, वणू तो इथंच आहे असा रघु त्याला म्हणतो. त्याची बायको म्हणते, अहो काय झालंय, तुम्ही अशी का करताय? त्याची बायको त्याच्या मित्राला फोन करते, अहो इकडे यावं, थोडं विचित्र वागतायत, इकडे या बरं पटकन तुम्ही. तो जातो पळत पळत आणि बघतो तर रघु त्याला म्हणतो की भाऊ ते इथंच आहे रे, ते तांत्रिक, तो इथंच आहे असं म्हणतो. आता यालाही घाम सुटतो, त्यालाही घाम सुटतो. तिघजण एका जागेवर बसलेले असतात. आता जो रघु आहे तो रडायला लागतो आणि ओरडायला लागतो की हे सगळं माझ्याचमुळे झालंय, माझ्या जीवनाची राख मीच लावली. त्याला रिअलाईज होतं ना की चूक कोणाची होती. ते सगळं काय त्याला ते त्या प्रकारचं दिसायला लागतं.
आणि तेवढ्यात रघुच्या कानावर आवाज येतो दोघाही जणांचा. तो खाली मान करून असा ओरडत असतो, रडत असतो. आवाज येतो की आता तूही मारणार, आता तुलाही आम्ही मारणार. रघु भीतो, समोर बघतो तर त्याची बायकोही बोलते, त्याचा मित्रही बोलतो. दोघेही जण याच्याकडे बघून बोलतात की तू मारणार, तू मारणार, तू मारणार आणि तुला आम्हीच मारणार. रघु आरपळला. रघु उठतो आणि बाहेर पळत सुटतो. म्हणजे एका पायानं जिचा चालता येईल तसा तो बाहेर पळत जातो आणि दोघेही जण त्याच्या पाठीमागे चालत चालत येतात. जसं की यांच्या अंगामध्ये तो तांत्रिक घुसलाय. तो तांत्रिक याला म्हणतोय की तू आता मरणार, की तू आता मरणार, की तू आता मरणार. रघु मेन दरवाजापाशी जातो, दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतो पण दरवाजा उघडला जात नाही. हे दोघं जण रघुकडे येण्याचा प्रयत्न करतात. रघु तिथून पळत आपल्यात सुटतो. आता हे दोघं जण खूप आरामशीर रघुकडे जातात, कारण की रघुची स्पीड खूप जास्त नसते, कारण की एकच पाय असतो, एका पाय जितकं चालत आहे तेवढं तोच चालतो आणि तेवढी सवय नसते ना, त्यामुळे त्याला तेवढं उरकत नाही. रघु धडपडत छतावर जातो आणि छतावर जाऊन उभा राहतो. इकडे तिकडे बघतो, जोरजोरात ओरडायला लागतो, मला वाचवा, मला वाचवा, मला वाचवा, मला मारतायत, मला मारतायत, मला वाचवा, असा रघु जोरजोरात ओरडतो. पण त्याचा आवाज कुणीही ऐकत नाही. आता हे दोघं जण त्याच्या जवळ जातात, हळूहळू जसं रघु मागं जातो आणि एकदम छताच्या कोंट्यावर जाऊन उभा राहतो. हे दोघं जण दोन्ही कोण होतात. दोघं जण म्हणतात की तुझा टाईम आला, तू आता मरणार आहेस, असं म्हणणं आणि रघुचा पाय घसरला आणि तो सरळ खाली गेटवर पडतो. गेट असतं त्यांच्या घरापुढं, अशा बाणं काढलेली असतात त्या गेटला, त्या बरोबर बाणावर पडतो. ते बाणं आरपार रघुच्या छातीच्या वर निघतात. त्याची बायको, त्याचा मित्र जोरात ओरडायला लागले, त्याला धरायचा प्रयत्न करत होते पण ते झालं नाही. आता असं झाल्याच्या नंतर त्याच्या आजूबाजूच्या गल्लीमध्ये इकडं तिकडं शंका यायला लागली की रघुच्या मित्राने आणि त्याच्या बायकोनेच रघुला मारले म्हणून. तर तिथे एक CCTV कॅमेरा होता. आता तो जो CCTV कॅमेरा होता, तो कॅमेरामध्ये बघितलं तर रघु हा एकलाच छतावर होता आणि तो एकलाच कुणाशी तरी असा बडबडत होता, कुणाशी तरी, आणि तो घरून खाली पडला. आणि पडल्याच्या नंतर जेव्हा तो पडला त्यावेळी छतावर कुणीही नव्हतं. जी शंका होती ती सगळी सॉल्व्ह झाली. आणि याच्यावरून अजून एक शंका अशी होती की जे छतावर जाण्याचं गेट होतं ते पलीकडून लॉक होतं, जे की रघुनाचं लॉक केलं होतं. हे दोघं जण गेटच्या खालीच होते. बाहेरचा दरवाजा उघडा आणि बाहेर येऊ तर रघु वर गेला ही आणि खाली पडलाय. हे येणं बाहेर आणि ते खाली पडणं संगच असं झालं होतं. तर हे निर्दोष ठरले गेले आणि खरं तर यांनी काय केलंही नव्हतं ना, तर मग यांना दोष देऊन तरी काय फायदा होता. आता राहिला रघुचा मित्र. तांत्रिक मेला, रघु मेला. त्याच्या मित्राला भीती वाटायला लागली की हे जे सगळं झालंय हे रघुमुळंच झालंय आणि यात आता मी पण मरणार असं त्याला वाटायला लागलं. तो आपल्या शेतामध्ये गेलेला असतो, शेतात काम करत असतो त्याचा मित्र. एक दिवसाची गोष्ट, त्याच्यानंतर 10 ते 15 दिवसाच्या नंतरची गोष्ट. शेतामध्ये काम करत असतो, दुपारची वेळ असते आणि तो आपला डबा खाण्यासाठी एका झाडाखाली जाऊन बसतो. खाता खाता त्याला थोडंसं असं जाणवतं की आपलं पोट बिघडलं आहे आणि आपल्याला थोडं टॉयलेटला जाऊन यावं असं त्याला वाटतं. तो उठतो आणि शेतामध्ये एक पाट खतलेला असतो बघा, तुमच्या असेल नसेल मला माहिती नाही, पण शेतामध्ये पाट खतलेला असतो जेणेकरून ज्यानं शेत चिबडू नये यासाठी. तो त्या पाटामध्ये जातो आणि तिथं बसतो टॉयलेट करण्यासाठी. जसा तो टॉयलेट करण्यासाठी बसतो त्या पाटामध्ये एक मोठं लाकूड असं पडलेलं आणि तो त्या लाकडाकडे बघतो आणि याच्या डोक्यामध्ये ते चालू असतात विचार, कारण की हा खूप ओव्हरथिंक करणारा माणूस होता. जो रघुचा मित्र होता तो खूप ओव्हरथिंक करणारा माणूस होता. हा त्या लाकडाकडे बघतो आणि बघता बघता ते लाकूड सापामध्ये परिवर्तित होतं. एवढा मोठा साप, आणि याला वाटतं की लाकूड साप झाले आणि ते आता याला डसणार आहे, खाणार आहे म्हणून हा त्या पाटानं पळतो असा भनाट. याच्यासोबत दुसरा एक माणूस होता, तो याला बघतो तर तो पळायलेला बघतो. हा त्याच्या जवळचा होतो. अरे का पळतोय त्याला म्हणतोय. रघुचा मित्र म्हणतो अरे साप पाठीमागे साप लागलाय माझ्या, मला वाचव. असा पळत पळत जातो. त्याच्या पाठीमागं काहीच नसतं. त्याला भ्रम झालेला असतो मोठा, काहीच नसतं त्याच्या पाठीमागं. तो वर निघतो आणि एका जागेवर लपतो. लपल्याच्या नंतर त्याचा जो भ्रम वगैरे तो सगळा काही बंद होतो. त्याच्यासोबतचा जो माणूस आहे तो जातो त्याच्याजवळ. त्याला म्हणतो बाबा काय झालं तुला, असा का पळतोयस तू. तो म्हणतो तुम्हाला साप दिसला, साप 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 असा करतो.
मग तिथं ते काम करत नाहीत, घराकडे जातात. घराकडे गेल्याच्या नंतर तो जो माणूस आहे दुसरा, तो माणूस त्याच्या घरच्यांना सांगतो की बाबा हा असा असा करू लागला प्रकाश आणि असा असा पळत होता. आता प्रकाशचे जे वडील होते त्यांना या सगळ्या गोष्टींचा अनुभव होता आणि त्यांना माहिती होतं की काय कोणत्या गोष्टी होतात म्हणून. तर त्यांनी प्रकाशला विचारलं की तू असं काय काम केलं आहेस का की जरा विचित्र आहे किंवा विचित्र झालं असेल, मला सांग, निवारण करूयात आपण. रघु म्हणला की नाही, तसं 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 काहीच नाही केलं मी. नाही तसं काही नाही केलं. मग त्या रात्री काहीच झालं नाही. रघु जेवण वगैरे केला आणि आपल्या रूममध्ये जाऊन झोपी गेला. कारण की रघुची फाटू लागली ना सांगायला, विचार करायचं म्हणलं तरी त्याला भीती वाटू लागली. पण त्याच्या वडिलाला वाटू लागले की हा थोडं काहीतरी आहे. त्याच्या वडिलाच्या डोक्यामध्ये या सगळ्या गोष्टी होत्या पहिल्यापासून की बाबा या गोष्टीमुळे याला होत असेल. असे भ्रम होणं काही सोपी गोष्ट नाही आहे. तर रघुचे वडील म्हणलं का मी सॉरी. प्रकाश त्याच्या रूममध्ये जाऊन झोपी गेला. एकलाच होता बिचारा. त्याची बायको वगैरे नव्हती, बायको माहेराला गेलेली होती आणि तो एकला त्याच्या रूममध्ये झोपलेला होता. तर 1 तासाच्या नंतर प्रकाशच्या रूममधून जोरात ओरडण्याचा आवाज येतो. जसा आवाज आला, जे प्रकाशचे वडील असतात ते पळत त्याच्या रूममध्ये जातात आणि बघतात तर प्रकाश कुठेही दिसत नाही. नंतर मग त्याचे जे वडील असतात ते एका जागेवर उभे राहतात. तर तिथं फरशीवर काही थेंब पडलेले असतात पाण्याचे. तर ते पाण्याचे थेंब तिथं का पडलेले आहेत हे पाहण्यासाठी प्रकाशचे वडील वर पाहतात. तर जो प्रकाश आहे तो पंख्यावर जाऊन बसलेला असतो आणि त्याला पूर्णपणे घाम आलेला असतो. प्रकाशचे वडील त्याला म्हणतात, प्रकाश तू वरी काय करतोस, खाली उतर. प्रकाश म्हणतो की नाही मी खाली उतरत नाही, खाली सगळं पाणी आहे, मी खाली उतरलो तर मी बुडून जाईल, असा प्रकाश म्हणतो. वेड्याकत बोलायला लागला. त्याच्या वडील म्हणतात, प्रकाश मी आहे ना, तू उतर खाली. तो प्रकाश म्हणतो नाही बाबा नाही, मी उतरलो ना की मी मरणार आहे, मी वाचू शकत नाही, मला माहिती आहे मी पाण्यात बुडून जाईल, मी नाही उतरणार मी खाली. प्रकाशचे वडील म्हणतात, प्रकाश उतर खाली. कसं बसं प्रकाशला खाली उतरवलं. त्याला विचारलं काय झालं तुला. तो म्हणतो की बाबा पाणी नाही इथं. प्रकाशचे वडील म्हणतात नाही, इथं पाणी भरलं होतं बाबा, माझ्या रूममध्ये पाणी भरलं होतं. अशा पद्धतीने तो बोलायला लागला. एकदम वेळागत, एखादा वेळा माणूस कसा बोलतो ना तशा पद्धतीने. प्रकाशच्या वडिलांना कळालं की यांना काहीतरी कार्यक्रम केलेला आहे. तर प्रकाशच्या ओळखीचा एक महाराज होता, एक पंडित होता. तर त्याने त्याला कॉन्टॅक्ट साधला आणि त्याला सांगितलं की बाबा माझ्या मुलासोबत असंच झालं आहे, तर त्याचं थोडंसं काय बघतो का. तो पंडित घरी आल्याच्या नंतर त्याने प्रकाशला बघितलं आणि थोडे छोटे प्रश्न विचारले की तुला कसं वाटतं, तुझी तब्येत वगैरे कशी आहे. प्रकाश म्हणला की जे काय होते ते काय सगळं काय सांगू लागला. तो पंडित प्रकाशला विचारत होता की बाबा तुला रात्रीला भीती वाटते का. प्रकाश म्हणला की हां, आजारी पडल्याच्या नंतर आपलं शरीर पूर्णपणे गळून जातं, आपल्याला कळत नाही. तर मग आपल्याला असं वाटतं की यार आजार बरा झाल्याच्या नंतर खूप फ्रेश आहे, तसं प्रकाशला वाटायला लागलं. मग तो तांत्रिक विचारतो की भाई आता जे काय तुला वाटतंय ते बरं वाटतंय का, की काही अजून काही वाटतंय. तर तुम्हाला नाही बरं वाटतंय. मग तांत्रिक त्याच्या वडिलाला म्हणतो की तुमच्या मुलानं आणि त्याच्या मित्रांना असा परिणाम केला होता, तर त्याचे जे परिणाम आहेत, तर आता काय सगळं काय ठीक आहे, आता काय बघायचं काम नाही. आणि तांत्रिक तिकडून निघून जातो. पण तांत्रिक एक नारळ एका लाल कपड्यात बांधून देतो आणि ते नारळ प्रकाशच्या वडिलापाशी देतो आणि प्रकाशच्या वडिलाला सांगतो की हे जे नारळ आहे, हे नारळ तू अशा नदीमध्ये टाक की ती नदी एका जागेवर थांबलेली आहे, तिचं पाणी वाहत नसलं पाहिजे, त्या नदीमध्ये हे टाक. तेव्हा कुठेतरी जाऊन याचा जो परिणाम आहे हा परिणाम जाईल. आणि जोपर्यंत तशी नदी सापडत नाही तोपर्यंत हे नारळ त्या कोणत्याही नदीमध्ये टाकू नको बरं का. आणि घरी ठेव, आणि घरी ठेवल्याच्या नंतर याला सांभाळ, हा या नारळापाशी येता कामा नाही. मग जे प्रकाशचे वडील आहेत तशी नदी पाहायला गेले. आता त्याने सांगायचा विसरला की नदीतलं पाणी वाहत नसलं पाहिजे. नदी असली तर प्रॉब्लेम नाही. प्रकाशचे वडील पहिले फिरले त्यांना काय कळालं नाही. परत तिथे तांत्रिकापाशी गेले की भाई तशी नदी सापडना. मग तेव्हा कुठेतरी त्या तांत्रिकानं सांगितलं की भाई पाणी स्थिर पाहिजे. आता उन्हाळा दिवस असतो, कुठं नदीमध्ये पाणी साचलेलं असतं, त्याच्यात टाकून दे, असं पाणी वाहत असलेलं टाकू नको. मग प्रकाशचा जे वडील आहे ते एका याच्यामध्ये टाकून देतात. आता सगळं काय सुरळीत आहे. प्रकाश सुखी आहे, त्याचे वडील सुखी आहेत
पण प्रकाशचा जो मित्र रघु आहे तो गेलेला आहे. आणि ही जी स्टोरी आहे आपल्याला पाठवलेली, ही स्टोरी प्रकाशनाच पाठवलेली आहे. हालाकी हे जे नाव आहे हे नाव काल्पनिक आहे. त्यांनी आपल्याला त्यांचं नावही सांगितलेलं नाहीये, कुठून पाठवलेली आहे तेही सांगितलेलं नाहीये. फक्त ते म्हणतात की बाबा माझ्या सोबत घडलेलं जे आहे ते मी तुम्हाला सांगितलंय. आता याच्यात काल्पनिक किती आहे, सत्य किती आहे हे मला माहिती नाही. पण माझं म्हणणं असं आहे की एक मनोरंजन म्हणून आपण बघायला पाहिजे आणि एन्जॉय केला पाहिजे. तर मंडळी, तुम्हाला आपली स्टोरी कशी वाटली? स्टोरी जर चांगली वाटली असेल स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि यार तुम्ही इथपर्यंत स्टोरी पाहिली म्हणल्याच्या नंतर स्टोरी आवडलीच असेल तर प्लीज स्टोरीला लाईक नक्की करा. तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि जर तुमच्यापाशी स्टोरी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक मोबाईल नंबर दिलेला आहे. त्या मोबाईल नंबरवर तुम्ही तुमची स्टोरी मला शेअर करू शकता.